एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने सातारा हादरले। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका वरिष्ठ महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केली, अशी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने फलटण परिसरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादात अडकल्या होत्या। तपासणी संबंधी पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे त्या गंभीर मानसिक तणावाखाली होत्या। याच तणावाखाली अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। महिला डॉक्टरने यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून स्पष्ट इशारा दिला होता की माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करेन। परंतु या गंभीर इशाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। फलटणमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी आपले आयुष्य संपवले। रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला। प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले। पुढील तपासात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे। मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिल्याचे आढळले आहे। त्यानुसार त्यांनी गोपाळ बदने यांच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे। तसेच प्रशांत बनकर यांनी त्यांना 4 महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचेही हातावर लिहिले आहे। या प्रकरणामुळे आता फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कामकाज, पोलीस व आरोग्य व्यवस्थेतील गंभीर प्रश्न तसेच मानसिक तणावाखाली कार्यरत आरोग्य कर्मींची सुरक्षा यावर सखोल तपास आणि चर्चा सुरू झाली आहे।